नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स. यशश्री शिंदे अक्षता म्हात्रे हत्येप्रकरणी रायगड जिल्ह्यात तीव्र पडसाद. ठिकठिकाणी मोर्चे तसेच बंदची हाक. आरोपीला फाशी द्या, मोर्चेकऱ्यांची मागणी. देवगडच्या मिडबाव येथील रास्त धान्य दुकानामध्ये रेशन दुकान चालकाचा मनमानी कारभार. धान्य मिळण्यास अडचणी येत असल्याने परिसरातील महिला आक्रमक. BSNL मोबाईल धारक ग्राहकांना भीतीचे फोन. नागरिकांनी बळी पडू नका, सावध रहा. BSNL उपप्रबंधक अरुण चवळी यांचे आवाहन. लांजा तालुक्यातील कुवे घोडकिंड भागात वनविभागाने बसवले कॅमेरे. परिसरात मादी बिबट्याचा बछड्यांसह मुक्त संचार सुरू असल्याने वनविभागाची सतर्कता. पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले. 20 वर्षाच्या यशश्रीची दाऊद शेख याने निर्घुण हत्या केली आहे. तिचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या झुडपात फेकला गेला होता. रायगड जिल्ह्यातील अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे या महिलांना क्रूर पद्धतीने अत्याचार करून त्यांची निर्दयी हत्या करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा कायद्याने द्यावी, नाहीतर या छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात जनता त्यांचा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात सर्वसामान्य जनतेकडून आता रोष व्यक्त केला जातोय. संमतीपत्र ही कदाचित आपल्याला आपलं प्रबोधन संबोधन करतील. तिच्यावरती जो क्रूर हत्या झाला त्या नराधमाच्या त्याच्या ज्या आपल्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करण्यासाठी ते जमलेलो आहोत. तीव्र भावना आहेत सगळ्यांच्या. त्याने ज्या पद्धतीने तिच्यावरती वार केलेले आहेत, सगळ्यांच्याच तोंडातून इतके कठोर शब्द येतात की त्याला अशी फाशी सुद्धा अशी नाही दिली पाहिजे, त्याला चौकामध्ये भर चौकामध्ये मारून चौरंगावर फाशी द्यायला पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे. पण मला सगळ्यांना सांगायचं आहे की आत्ताच आपल्या ताईंनी सांगितलं आपल्याला की आपण मुलांचे पासवर्ड तर राहू द्या, पण आपण आपल्या मुलांसोबत संवाद किती करतोय. आपला संवाद, आपली मुलं कुठे जातात, कुठले मित्र आहेत, कुठले मित्र आपले घरापर्यंत येतात, कोण घरापर्यंत आलं पाहिजे, कोणी दाराच्या बाहेर राहिलं पाहिजे, हे सगळ्या बहिणींची, आपल्या सगळ्या मातांची, सगळ्या महिलांची ही जबाबदारी आहे. आपल्या मुलांना कुणाचे फोन येतात, आपली मुलगी 5 मिनिटं जाऊन कुठे निघून जाते, यावरती सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आपण म्हणतो ना की घरातला कचरा साफ पहिले स्वतःहून करायचा आणि मग बाहेरची, म्हणजे सुरुवात जी असते ती आपल्यापासून करायची असते. मी ही सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून करा. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना कपड्यांपासून, हिंदू मुलींच्या तर कपाळावरती टिकली सुद्धा राहिली नाहीये. तर माझी सगळ्या भगिनीला खरंच ही विनंती राहिली आहे की आपण या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या. आपल्या मुली कोणत्या प्रकारचे कपडे, पाश्चात्य संस्कृती आपले लोक स्वीकारायला लागलेत आणि पाश्चात्य देश आपल्या संस्कृतीला हे करायला लागलेत. याचं अनुकरण प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणजे आपल्या संस्कृतीचे गोडवे इतर देशातली लोक गायला लागली आणि आपण त्यांचे गोडवे गाय करायला लागले. तर ह्या गोष्टी सगळ्यांनी सोडून द्यायला हव्यात आणि आपण सगळ्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. मी एवढंच सांगू इच्छिते, या नराधमाला भर चौकामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्या मुलीला मारलंय त्या पद्धतीने त्याला दगडाने ठेचून मग त्याच्यावर त्याला फाशी द्यायला पाहिजे, ही माझी एकच इच्छा, तीव्र इच्छा आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे व नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याने या दोन्ही घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या असून या दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या निषेधार्थ कोलाड बाजारपेठेत पूर्णपणे बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला कोलाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्रातील दोन्ही घटना अतिशय भयानक असून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत. या दोन्ही पीडित लाडक्या बहिणींना न्याय मिळावा
व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या निषेधार्थ मंगळवारी बाजारपेठ बंद करण्यात आली। यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, PSI भोजकर, ASI पोलीस नरेश पाटील तसेच पोलीस कर्मचारी राठोड, म्हात्रे, कोंजे, नागोटकर, पाटील यांनी कोठे देखील अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता। उरण येथील यशश्री शिंदे हिच्या निर्घुण हत्येचे तीव्र पडसाद रायगड जिल्ह्यात उमटत असतानाच अलिबाग तालुक्यातील झिराडमध्ये या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला। झिराड ग्रामस्थांच्या वतीने या कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन यशश्री हिला श्रद्धांजली अर्पण केली आहे। यशश्रीच्या हत्येचा यावेळी सर्वांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। तिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या कॅन्डल मार्चमध्ये झिराडकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यात महिला आणि तरुण मुलींची संख्या लाक्षणिक असल्याचं पाहायला मिळालं। अमानुष हल्ल्यात दुर्दैवी निधन पावलेल्या आमच्या बहिणीच्या यशश्री शिंदे हिला भावपूर्ण श्रद्धांजली। आणि आम्ही तुला हे वचन देतोय की तुला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज सोशल मीडियाच्या आपण खूप आहारी गेलो आहोत। आपण वेळेवर सावधान होणे आणि भावनेच्या आहारी न जाणे हे आपल्या हिताचं आहे। भान आपण जपायला हवं। आपण आपलं व्यक्तिगत जीवन नको इतकं सोशल मीडियावर सार्वजनिक करू लागलो आहोत। तर असे नराधम व डाव साधण्यात म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण वेळीच सावधान व्हायला हवं। एक सरळ माती आणि साध्या भगिनीचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही। एका विकृताच्या कपाटात आपलं आयुष्य हरवून बसलेल्या आमची भगिनी यशश्री हिला भावपूर्ण श्रद्धांजली। तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण शिंदे परिवारासोबत उभे राहूया। आपल्यातलंच माणूस पण जिवंत आहे हे दाखवून देऊया। हा काळ आधुनिक आहे, आम्हाला हे मान्य आहे, पण या काळाने पाशवी मनोवृत्ती विनाश अजून केलेला नाही हे सत्य आहे। म्हणूनच सावध पण सोडू नये या उक्तीप्रमाणे आपण सजग राहूया। आपल्या सभोवताली काही संशयास्पद घडत असेल तर आपण वेळीच त्यात लक्ष घालायला हवं। आवश्यक ती पावलं उचलायला हवीत, म्हणजे असे निष्पाप बळी जाणार नाहीत। माझा आपण सर्वांना आव्हान आहे, यशस्वीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतानाच अशा नराधमांना अजन्म दहशत बसेल असे अभिमान आपण हाती घेऊया। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील मिठबाव येथे रेशन दुकान चालकाच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील महिला या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्यात। जुलै महिना संपत आला तरी रेशनवर थंब लागत नसल्याने धान्य मिळत नसल्यामुळे आता ऑफलाईन धान्य द्या असे महिलांनी सांगितले असता रेशन दुकान चालकाने मनमानी करत दुकान बंद केल्यामुळे रेशनधारक महिला चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्यात। हा प्रकार देवगड तालुक्यातील मिठबाव येथील रास्त धान्य दुकानावर घडलाय। इथे सर्व्हर बंद आहे म्हणून रेशन देत नाही, आम्हाला अंगठा लागत नाही, नंबर पण देत नाही कोणाचा आणि तक्रार वही पण देत नाही। मग आम्ही करायचं काय, कोणाकडे जायचं? किती दिवस करताय? तुम्ही जावा, तुम्ही देवगडला जावा, तुम्ही कोणाला कॉल करा। आमचं काम आहे काय ते? तुझं आहे ना, तू रेशन का आणलं पहिलंच? एक महिना सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे ना, मग तू रेशन भरायचं कोणाकडे द्यायचं नव्हतं? पुढच्या महिन्यात सांग ना, तू देतो 2 महिन्याचा म्हणून। असं पण बोलत नाही तो, अरे रवीची भाषा करतो। तुम्ही जावा कुठे ती कोण देतं, हिंद्यात देतात तर हिंद्यात जावा। हे कसले बोल, तुझं काम आहे ना विचारायचं आम्ही काय करू पुढचं म्हणून। 10 रुपये घेतो म्हणून ते सांग। 10 रुपये पण आम्ही दर महिन्याला देतो, दुसऱ्या गावाने देत नाही कोण 10 रुपये। पिशवीवरच दिलेलं आहे 5 वर्ष मोफत धान्य म्हणून। आता पिशवी इथे दाखवलं असतं तुम्हाला। 5 तारखेच्या नंतर तुम्ही अंगठे लावा, ठीक आहे। नेट नसतं आम्ही येतो लावतो ना, नसतो मुंबईला वगैरे गेलो तर आम्हाला उशीर जातो। उशीर झाला याचा अर्थ असा नाही ना, मला तर सांगितलं मी शनिवारी आली, मला झालं 3 दिवस येऊच नको। अरे 3 दिवस येऊ नको तर 31 तारीखला असं आहे ना, मग मला रेशन कधी भेटणार? 31 तारीख झाल्यानंतर पुढे काय त्याच्यावर? आणि 27 तारीखला धान्य देणार, दुपारचं देत नाही, कधी देत? सकाळचं द्या। 27 तारखेला हे करणार 3 दिवस फक्त 27, 28, 29
एक दिवस रेशन देणार. बाकीच्या गावांनी ऑनलाईन नसेल तर ऑफलाईन देण्याची व्यवस्था केली आहे. मग इथेच काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला पण ऑफलाईन धान्य मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. हिंद्रा हे देवगड तालुक्यातलंच गाव आहे ना, तर त्यांना कसं रेशन मिळालं? त्यांना ऑफलाईन दिलं, मुनगेत पण ऑफलाईन दिलं, मालवणला ऑफलाईन दिलं. मग इथेच का प्रॉब्लेम? ते म्हणतात आम्हाला तसा आदेश नाहीये, तुम्ही जाऊन तहसीलदारांकडून आदेश आमच्या आणा. देवगडचं वेगळं आहे का आमचं वेगळं आहे, असं आहे का? तहसीलदारांकडून आदेश आणायचं काम आमचं आहे की त्यांचं आहे ते आम्हाला सांगा. फोन नंबर सर्वांचे आमच्याकडे असणार का याच्याकडे असणार? प्रथम मी माझ्या ऑफिसला बसलेलो, त्या ठिकाणी सर्व महिला आहेत, रेशनधारक महिला आहेत. तिथे मला आपल्या व्यथा आहेत, त्या व्यथा त्यांनी मला सांगितल्या. मी तात्काळ इथे येऊन त्या बाबू जेटे रेशन नंबर 2 याची चर्चा केली. मी चर्चा केली असता त्याच्या बोलण्यात आधी एक तर भाषा म्हणजे मोठमोठी भाषा, महिलांशी कसं बोलावं नीट बोलत नाही, अरे तुरे. मी बोला तक्रार वेळी दे, तर तक्रार वेळी नाही. बोला मग रेशन का देत नाही, सर्व बंद आहे. मग त्यांना बोलतो इंडियाला माहिती राही बोलायला रेशन, मग इथे फायदा काय मिळवायचा? एक तर तो वही देत ते नाही देत, मला तुम्ही जाऊन चौकशी करा, मला सांगतो डायरेक्ट तू सरपंच. मी जाऊन मी तू जाणार, तुझं काम आहे ना ते. आणि 10 रुपये घेतो महिलांकडनं, त्याचे लिगली अनलिगली येते, त्याची तर पावती देत नाही, काय नाही. मग आता यानंतर मी आता ठाकूर साहेबांशी बोललो, वरिष्ठांशी. ठाकूर साहेब बोलले ठीक आहे, मी काही बोलतो. तर साहेब म्हणतात हे धान्य मागच्या वेळेस चालू धान्य आहे ते पुढच्या देणार. साहेब बोलत आहेत. मी साहेब बोल तुम्ही या, नाही तर तुम्ही तिकडे या ना, आम्ही महिलांना घेऊन देवगडला तहसीलदार ऑफिसला, तिथे बसा उपोषणला. जोपर्यंत वरिष्ठ येत नाही आम्ही हलणार नाही. भारत संचार निगम लिमिटेडच्या अर्थात BSNLच्या नावाने वापरकर्त्यांना KYC लिंक करा, अन्यथा तुम्ही वापरत असलेले सिम कार्ड 24 तासाच्या आत ब्लॉक करण्यात येईल असे मेसेज, फोन आणि व्हॉट्सअप ॲपवर नोटीस देखील येते. परंतु हा फसवणुकीचा प्रकार आहे. BSNL अशी कोणतीही माहिती मागत नाही. कृपया अशा फोन, मेसेज व नोटीसला दुर्लक्षित करा. यात दिलेल्या क्रमांकाला कोणताही संपर्क करू नका. वापरकर्त्या नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन BSNLचे उपप्रबंधक अरुण चौळी यांनी केले. रत्नागिरीतील लांजा शहरानजीक कुवे घोडखिंड येथे वनविभागामार्फत कॅमेरे बसवण्यात आलेत. त्यामुळे या ठिकाणी मुक्त संचार करणाऱ्या बिबट्या मादी 24 तास वॉचमध्ये राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून कुवे घोडखिंड परिसरात मादी बिबट्यांचा आपल्या 3 बछड्यांसह मुक्त संचार सुरू आहे. काल मंगळवारी या ठिकाणी 3 पिल्लांसह मादी बिबट्याला नागरिकांनी पाहिलं होतं. मादी पिल्लांसह संचार असल्याने भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये पसरले. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरघरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मिळालाय. गंगेचीवाडी ग्रामस्थांनी दिलीप भोईर यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये आता जाहीर पक्षप्रवेश केलाय. कमलाकर गडखळ, लक्ष्मण लोभी. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.